तर महाराष्ट्र वेदर उन्हाचा तडका कमी होणार, राज्यात पुन्हा पावसाची शक्यता, काही दिवसात मेघगर्जनेचा कोसळणार. तर आपण जाणून घेऊया महाराष्ट्र वेदर. तर बातमी मराठी मॉडर्नमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर वेदर अपडेट पहिल्या दिवशी गेल्या काही दिवसापासून मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यामध्ये उष्णता वातावरणाला लो अलर्ट देण्यात आला आहे. उष्णतेनं नागरिक हैराण झाले आहेत. येत्या आठवड्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकारे राज्यात 30 मार्च दरम्यान राज्यातील काही भागामध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्याची स्थिती निर्माण होण्याची. त्याचप्रमाणे सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम तसेच मध्य महाराष्ट्रातील भागामध्ये दिसून येऊ शकते. उर्वरित विदर्भात येथील हवामानात बदल दिसून येऊ शकतो. या दरम्यान विजांचा कडकडाटासह वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता होऊ शकते. यात शंका करण्यासारखं नाही. 31 मार्च रोजीही राज्याच्या काही भागामध्ये हवामानाचा परिणाम दिसू शकतो. तर याप्रमाणे जे आहे, शेतकऱ्याला पुढील काही दिवस हवामानाचा अद्ययावत अंदाजाकडे लक्ष ठेवावे. त्यानुसार शेतीची कामे नियोजितप्रमाणे करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांनी काढणी पिकेला सुरुवात केली आहे. तर काढणी पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत, जेणेकरून पाऊस वारे यासह त्यांचं शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये. तसेच वादळी वारे, पाऊस, गारपिटीही होऊ शकतात. नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे, शेतकऱ्यांना आवश्यकता ती खबरदारी घ्यावी असे आवाहन कृषी विधेयक सांगितलेले आहे. तर दरम्यान मुंबईत तापमान 36 अंशांवर राहण्याची शक्यता आहे. दिवसभर आकाश निरभ्र राहून दमट उष्ण वातावरणाचा अंदाज विभागाने वर्तविला आहे. मुंबईसह उपनगरात शुक्रवारी कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस असून तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता. तसेच मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यात काही दिवसापासून हवामान विभागाकडून उष्णता वातावरणाची वार देण्यात आला आहे. शुक्रवारी असेच हवामान राहण्याची दाट शक्यता आहे. जेणेकरून दरम्यान बुधवारी, गुरुवारी राज्यातील काही भागात तापमानाचा पारा 39 अंशावर पोहोचला होता. परभणी जिल्हा राज्यातील सर्वाधिक उष्ण आणि जिल्हा ठरला. परभणी जिल्हा राज्यातील सर्वाधिक उष्ण जिल्हा ठरला असून बुधवारी येथे 39.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. त्यानंतर सोलापूरमध्ये 39 अंश सेल्सिअस तर जळगावमध्ये 38.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. दरम्यान मराठवाड्यातील काही भागात पारा 37 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. पुढील आठवड्यात होणाऱ्या पावसामुळे हा पारा उतरण्याची दाट शक्यता आहे. तर याचप्रमाणे जे की नुकसान शेतकऱ्यांसाठी आहे त्याची जाणीवपूर्वक खबरदारी घ्यावी. आणि आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर धन्यवाद.